आणि पुढची महत्त्वाची बातमी, पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होणार आहे। कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात लवकरच निवडणूक होणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। गेल्या 2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत आणि गेल्या 2.5 वर्षांपासून विधान परिषदेच्या 17 जागा सुद्धा रिक्त आहेत। पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणुकीची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत। सुशांत, बऱ्याच काळापासून प्रलंबित होत्या या निवडणुका, आता तरी त्यांना हिरवा कंदील मिळालेला आहे असं म्हणायचं का? सध्या आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या जी आहे ती 78 आहे आणि या 78 पैकी 22 सदस्य जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून जातात। त्यामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत, पालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत। मागील 2.5 वर्ष आपण पाहिलं असेल तर हे निवडणुका होऊ शकलेल्या नव्हत्या, आता त्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि याचमुळे कुठेतरी जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार सरकारी पातळीवर आता या जागा भरण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेची संख्या वाढवण्यावर भर जो आहे तो सरकारचा असणार, त्यामुळे येत्या आठवड्याभरात किंवा येत्या 15 दिवसात नोटिफिकेशन निघू शकतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका मधून ते सदस्य निवडून जातात त्याची जागा ज्या आहेत ते भरवल्या जातील आणि त्याची निवडणूक देखील जाहीर होऊ शकते। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आपण जर बघितलं असेल तर अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, गडचिरोली अशा अनेक जागांच्या ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्या जागा आता भरल्या जातील। श्रद्धा, अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।